तब्बल 36 दिवसांचं आंदोलन, त्यात उपोषणाचे दिवस, मोर्चे, निदर्शनं, घोषणा, लाठीमार आणि बरंच काही. पण या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. पण खरंच प्रधान यांना राजीनामा का द्यावा लागला, त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत, पाहूयात एक रिपोर्ट. प्रधानांचा राजीनामा घ्यायला 36 दिवस का? धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची नेमकी कारणं काय? झुरळ म्हणून चिरडण्याचा प्रयत्न अंगलट आला? धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीच्या आंदोलकांची मोठी मागणी पूर्ण झाली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या मागण्या मान्य करण्यासाठी 36वा दिवस उजाडावा लागला. जंतर मंतरवर 35 दिवसांचं आंदोलन झालं. सोनम वांगचुक यांचं 26 दिवसांचं उपोषण, लाठीचार्ज नंतर देशभर उसळलेली संतापाची लाट, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींचं धरणं आंदोलन, अधिवेशन सुरू झाल्यापासून संसदेत रोज होणारा गदारोळ, अशा एकामागोमाग एक आक्रमक आंदोलनं आणि राजकीय दबावानं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा लागला. दरम्यान धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी 5 महत्त्वाची कारणं कोणती, एक नजर टाकूया. जंतर मंतरवर विद्यार्थी आक्रमक, लाठीचार्ज नंतर देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. दिवसागणिक देशभरातील विद्यार्थी दिल्लीत दाखल होत होते. विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी हरियाणा आणि पंजाबचे शेतकरीही दिल्लीच्या सीमेवर पोहोचले. विशेष म्हणजे या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरील माध्यमांनीही घेतली. संसदेत विरोधक आक्रमक, सभागृहात सर्वच विरोधी पक्षांनी विद्यार्थ्यांची बाजू लावून धरली. राजीनाम्यावर चर्चा होत नसल्यानं रोज गदारोळ होत होता. राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्या मोदींच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानं हा दबाव आणखीनच वाढला. सोशल मीडियावर भाजप विरोधी नाराजी, सोशल मीडियावरही भाजप विरोधात संतापाची लाट उसळली होती. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर विद्यार्थ्यांना पाठिंबा देत होते. मोदींनीही विद्यार्थ्यांसोबत जुळवण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला. मात्र या व्हिडिओतून केलेल्या आवाहनाचा फायदा झाला नाही. युवा विरोधी प्रतिमा निर्माण होण्याची भीती. भारतात निम्मी लोकसंख्या 29 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. 2014, 2019 आणि 2024 तीनही निवडणुकीत भाजपला 1/3 तरुणांची मतं मिळाली. म्हणजेच भाजप सत्तेत येण्यासाठी युवा मतदारांची भूमिका महत्त्वाची होती. मात्र या आंदोलनानंतर केलेल्या एका सर्वेक्षणानुसार 87% तरुण वर्गाचा सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा होता. त्यामुळे राजीनामा घेतला नसता तर युवा विरोधी पक्षाची प्रतिमा निर्माण झाली असती. यूपी पंजाब निवडणुकीत पराभवाची भीती. 2027 मध्ये उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडच्या विधानसभांचा काळ संपतोय. केंद्रात सत्ता टिकवण्यासाठी यूपीत विधानसभा जिंकणं गरजेचं आहे. मात्र या आंदोलनामुळे उत्तर प्रदेशातील तरुण वर्ग विरोधात उभा राहिला. त्यामुळे भाजपला सत्ता गमावण्याचा धोका निर्माण झाला असता. विद्यार्थी आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारनं शक्य ते सर्व प्रयत्न केले. मात्र विद्यार्थी सरकारसमोर झुकायला तयार नव्हते. उलट लाठीचार्ज नंतर जेनझी आंदोलकांच्या मनातील भीतीच मेली की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हाच मार्ग सरकारला सोपा वाटला. रामराजे शिंदे, NDTV मराठी, नवी दिल्ली. त्यामुळे एक नाही तर अनेक कारणांच्यामुळे हा राजीनामा द्यावा लागला धर्मेंद्र प्रधान यांना. त्यांनी असं म्हटलं राजीनामा देताना की मी वैयक्तिक प्रतिष्ठा मोठी मानत नाही, पण राजीनामा देतोय कारण हे देशाच्या तरुणांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात कायम ठेवणं आणि त्याच्यातलं त्यांचं सातत्य कायम राखणं हे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा राजकीय, पडद्यावरच्या कारणांच्या दृष्टीने आणि पडद्यामागच्या कारणांच्या दृष्टीने का आणि कसा महत्त्वाचा आहे, आपण काही मुद्द्यांवर नजर टाकूयात. मोदी सरकारमधल्या एका मंत्र्याचा राजीनामा म्हणजे 12 वर्षांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत असं पहिल्यांदा घडलंय. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर सरकारला अखेर एक पाऊल मागे घेत झुकावं लागलं. संसदेचं सत्र सुरू आहे आणि कोणत्याही प्रकारचं कामकाज मागच्या आठवड्याभरात होऊ शकलं नाही, कारण कामकाज सुरू झालं की विरोधक फक्त नीट, त्यातून झालेला गोंधळ, विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळणं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हेच मुद्दे लावून धरत होते. संघाचा वरदहस्त असताना सुद्धा केंद्रीय मंत्र्याला राजीनामा देण्याची पहिल्यांदा वेळ भाजपच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये आली आहे. सरन्यायाधीशांचं एक वक्तव्य होतं आणि त्या एक वक्तव्यानं एक चळवळ निर्माण झाली. त्या चळवळीला एक कारण मिळालं नीटमधल्या गोंधळाचं आणि त्यामुळे 12 वर्षात
पहिल्यांदाच एक प्रकारे नरेंद्र मोदी यांच्या सरकारला एक पाऊल मागे घेत हा राजीनामा घ्यावा लागला.